हॅलो. हॅलो. हां, नमस्कार. अमोल गावडे बोलतो आहे, सामाजिक संघर्ष. हा. लग्न कुणाचं करायचं आहे? माझे. तुमचंच करायचं आहे, बरं. आणि पेमेंट कोणी पाठवलं, ते तुमचे भाऊ का? हा? काय ते? त्याने भाऊने पेमेंट केलेलं आहे का? हा हा. बरं, ठीक आहे. बरं, तुम्ही आता नोकरी कुठे करता? मुंबईला मुंबई. कल्याण हॉस्पिटल. हां, हॉस्पिटल. हॉस्पिटलमध्ये नोकरी करता, बरं. हा. मला जरा प्रोफाईल सांगा तुमचं, म्हणजे तुमचं तुम्ही कुठून आहात, म्हणजे मुंबईमध्ये कुठे राहता? विक्रोळीला. विक्रोळीला. आणि गाव कुठे तुमचं? रत्नागिरी देवरुख. रत्नागिरी देवरुख. बरं. हा. विक्रोळीला राहण्याची पोझिशन कशी आहे? म्हणजे 40 आहे भाड्याने. चाळीमध्ये भाड्याने राहता, बरं. हा. किती वर्ष तुम्ही नोकरी करताय? आता लॉकडाऊन नंतर म्हणजे झाले 5-6 वर्ष झाली. बरं, आता पहिला आम्ही गावीच होतो. गावी होता पहिलं, ठीक आहे. गावचं घर कसं आहे? गावचं आहे चिरेबंदी आहे. चिरेबंदी. तिथे कोण राहतं गावी? गावी भाऊ आणि आई राहते आणि भावाची बायको. बरं. आणि तुम्ही राहता ना विक्रोळीला, तिथे कोण हा. राहतं? आम्ही इथं मुलं राहतो. मुलुंडमध्ये राहता? हा. विक्रोळीला काय बोललात? हा, विक्रोळीला राहतो ना, आम्ही बॅचलर मध्ये राहतो. बरं. मग तिथे कोण कोण राहता? हा, आम्ही मित्र राहतो. मित्र राहता, बरं. ठीक आहे, चालेल. नोकरी कोरोनापासून नोकरी करताय तुम्ही? हा, त्याच्या आधीपासून पण होतो, पण ते लॉकडाऊन झालं तर गावी गेलो. त्याच्या आधी मी हॉटेलमध्ये होतो. हां 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 हां, बरं. हा. ठीक आहे, चालेल. आता पगार किती आहे? आता इथं 18,000 आहे. 18,000 पगार आहे, बरं. हा. आणि ओव्हर टाइम करून जातो 22-23-24 पर्यंत जातो. होय का? हां हां हां, बरं. जात कुठली आहे तुमची? हिंदू मराठा. हिंदू मराठा. तांडवकोळी मराठा. हां हां हां, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, बरं. शिक्षण काय आलं आहे? 10वी. 10वी 10वी. नापास आहे. तुम्हाला जी मुलगी पाहिजे लग्नासाठी, ती किती शिकलेली पाहिजे आणि काय केलं पाहिजे तिने? हा, कमी शिकली असं असेल तरी चालेल, तसं काय हे ना, आता कमी शिकल्या भेटतच नाही. कारण मी पण बरेच ट्राय केलं होतं, काही कमी शिकल्या आहेत, पण त्यांच्या पण अपेक्षा भरपूर असतात. असं आहे. त्यामुळे माझी काही एवढं हे अपेक्षा नाही आहे. पण घर सांभाळलं तरी भरपूर झालं. बरं. लग्न झाल्यावर गावी जाणार का तुम्ही? नाही, मुंबईला. गावी. मुंबईला भाड्याने राहणार? हा, भाड्याने. ठीक आहे. ठीक आहे, चालेल. आणि मुलीने नोकरी केली पाहिजे का? हा, जर केली तर काय चांगलीच गोष्ट आहे. जर काय एखादी जर शिकली भेटली ना, हा, शिकली भेटली तर नोकरी केली तर काय चांगलंच आहे. बरं, ठीक आहे, चालेल. आत्ता जे तुमच्याशी बोलत होते, म्हणजे माझ्याशी बोलत होते आणि तुम्हाला कॉल करायला सांगितला, तर ते तुमचे सख्खे भाऊ का? हा, शक्यतो. आणि त्यांचं लग्न झालं आणि ते गावी राहतात? हा, ते गावी बसवर आहेत ड्रायव्हर. बरं. आणि टोटल किती भावंड तुम्ही? आम्ही दोघंच. बहीण आहे तुम्हाला? नाही. ठीक आहे. आई वडील काय करायचे? शेती. वडील नाही, आई आहे फक्त. शेती करायची. हा. बरं, ठीक आहे. तुम्ही समोरच्या मुलीशी बोलू शकता ना? मग ते म्हणजे मी आता तसं डायरेक्ट कसं बोलणार, बायोडाटा पुढे गेल्या. ऐका, तुमचा बायोडा बघून तुम्हाला कॉल येतील. हा. मग जे कॉल येतील ना तुम्हाला, त्यांच्याशी तुम्ही बोलू शकता ना? हा, तसं बोलू शकतो, पण त्याच्या आधी तुम्ही बोललात तर ठीक होईल. मी बोलत नसतो साहेब. मी काय करतो, आमचं यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनलवरती बातम्या अपलोड करत असतो. तुमची बातमी जेव्हा अपलोड होईल त्यावेळी समोरच्या मुली ज्या बघणार तुम्हाला, त्यामुळे डायरेक्ट तुम्हाला कॉल करणार. कुठे मध्यस्थ नसतो इथे. हां, जेणेकरून फसवणुकीचा विषय येतात. हो, येतात. मध्यस्थी नसल्यामुळे तुमचं काही नुकसान होणार नाही आहे. तुम्ही डायरेक्ट बोलू शकता. फक्त एवढंच
की जेव्हा तुम्ही होकार द्यायचा असेल म्हणजे खात्री नसेल तर होकार देऊ नका. हा चौकशी करायला पाहिजे. हा चौकशी करून तुम्हालाच करायची आहे. त्यामुळे कसं हा ते पण हां, ठीक आहे. काही दिवस बोला, अंदाज घ्या समोरची व्यक्ती हा कशी आहे आणि मग जाऊन भेटा प्रत्यक्षात, घरदार बघा सगळं आणि मग हा तुम्ही ठरवा. जेव्हा सोबत जाणार तिथे हा ते एकटे जाऊ नका, अजून कोणाला तरी घेऊन जा. हा हा ठीक आहे. बरं, तुमचा नंबर सांगा जरा, फोन नंबर सांगा. 9890 9890 2643 2643 77. 77 हा तुमचा व्हॉट्सअप नंबर आहे. हा व्हॉट्सअप पण आहे, कॉल. कॉलिंग पण आहे. बरं, ठीक आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल येऊ शकतात. जे कॉल येतील ना त्यांच्याशी तुम्ही बोला सविस्तर. तुमचं सगळं जे काय आहे ते सगळं सांगा त्यांना. एकमेकांना फोटो वगैरे शेअर करा किंवा इतर गोष्टी शेअर करा आणि पुढे जा. हा ठीक आहे. तुम्ही चॅनल बघत होतात की तुमचे भाऊ बघत होते? नाही, भाऊ बघत आहे. तुम्हाला माहीत भावाचा आता नव्हतं? नाही, मला बोलला की असा फोन घेत म्हणून. म्हणलं चालेल, ठीक आहे. बरं. म्हणजे तुम्हाला माहिती पण नाही आहे. हा होय काय? सामाजिक संघर्ष या नावाने यूट्यूबला चॅनल आहे आमचा हा हा आणि तिथे आम्ही लग्नाच्या बातम्या टाकत असतो. आणि ही तुमची बातमी आता पोस्ट होणार आहे. हा चालेल. चालेल. म्हणजे तुमच्या ओरिजिनल आवाजात. त्याच्यामुळे काय होतं, मुलीला कळतं की समोर नवरा मुलगा बोलतोय आणि असं प्रोफाईल आहे. ज्या गरीब मुलीला चालतं ती मुलगी तुम्हाला डायरेक्ट कॉल करेल. बरं, मुलीकडून काय अपेक्षा आहेत का? नाही, मुलीकडून तशी अपेक्षा नाहीच आहेत. हां, फक्त काय घर सांभाळलं, आयशीला आर्थिक अपेक्षा आहेत का? कसली आर्थिक अपेक्षा, आर्थिक आर्थिक अपेक्षा नाही. नाही ना? ठीक आहे, चालेल. येतील तुम्हाला तुम्ही कॉल. कुठून बोला. तुम्ही कुठून बोलताय? मी सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल आहे आमचा. मी कोकणातून बोलतोय मी. कोकणातून कुठून? कोकणातून बोलतोय, सिंधुदुर्गमधून. सिंधुदुर्ग. हो. चालेल. जर तुम्हाला आवडलं तर इतर लोकांना सांगा आमचं कार्य कसं चालतं ते. चालेल. अनुभव घ्या, तुमच्या लक्षात येईल. चालेल. ठीक आहे, चालेल. धन्यवाद.